नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपला वीकेंड एकदम दी ग्रेट दी बेस्ट करायला तितकेच दी ग्रेट कलाकार आपल्या सोबत आहेत. अशोक मामा आपल्या सोबत आहेत, अशोक सराफ आपल्या सोबत आहेत. मामा, खूप स्वागत आहे मनापासून. नमस्कार. नमस्ते. IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये आज तुम्ही आलेला आहात, वेळात वेळ काढून आलात, त्यामुळे सगळा हा मामला एकदम सेंटिमेंटल झालेला आहे आणि खूप छान वाटतंय आज. आणि तितकेच प्रेक्षकही आतुर आहेत तुम्हाला फोन करायला. तुम्ही सुद्धा फोन करून प्रश्न विचारू शकता. तेव्हा आमचा फोन नंबर आधी लिहून घ्या. 02266899263 या नंबरवर फोन करा आणि आम्ही वाट पाहतोय तुमच्या प्रश्नांची. तेव्हा लगेच फोन उचला आणि आम्हाला फोन करा. मामा, सेंटिमेंटल हा सिनेमा भेटीला आलेला आहे. येत्या 28 जुलैला समीर पाटीलचं दिग्दर्शन आहे. काय अशी खास बात होती की तुम्ही त्यांना हो म्हणलत या सिनेमासाठी? बरीच वाट पाहिली मी, एखादं कुठलं तरी चांगलं स्क्रिप्ट मिळेल का म्हणून. त्यावेळेस म्हणून मी जवळजवळ 1 वर्ष मी काही काम केलेलं नाही आहे. एकही चित्रपट मी केला नाही, कारण मला ज्यात काहीतरी करावंसं वाटेल, काहीतरी करण्यासारखं असेल असं काही नसल्यामुळे मी हो म्हणण्याचा काही प्रश्नच होता. मी सगळी स्क्रिप्ट मी नाकारली. त्यानंतर हा माझ्याकडे हा स्क्रिप्ट घेऊन आला. म्हटलं तर काय असणार आहे, स्क्रिप्ट लिहून लिहून काय लिहिणार आहे ते लोक, कॉमेडीमध्ये काय असणार, आणखी काही कितीही करतील. पण याचं स्क्रिप्ट मला जरा वेगळं वाटलं. म्हणजे ठराविक साच्या जी असतात जी स्क्रिप्ट, त्यापेक्षा जरा मला वेगळं वाटलं. तर वेगळं वाटल्यावर म्हटलं मग वेगळं जर असेल तर मग काय प्रश्नच नाही. तर मी हो म्हटलं त्याला. आणि पोलिसाची भूमिका आहे, दिलीप ठाकूर असं नाव आहे. नाही, माझं दिलीप ठाकूर नाही याच्यात नाव. याच्यात माझं नाव आहे प्रल्हाद घोडके. प्रल्हाद घोडके असं नाव आहे. त्यामुळे आता नेक्स्ट सुपरहिट नाव असणार आहे प्रल्हाद घोडके. नक्कीच. पण ही पोलिसाची भूमिका, आता तुम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या पोलिसांच्या भूमिकांमध्ये सुद्धा आम्हाला दिसलेल्या आहात, अनेक विविध रंगी भूमिकांसकट. तर आता ह्या पोलीस कसा वेगळा आहे, हा का एवढा सेंटिमेंटल आहे ते आधी सांगा आम्हाला. पोलिसाची भूमिका करता करता हळूहळू मी त्याच डिपार्टमेंटमध्ये आहे की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. चांगलं आहे, पण मला जेवढ्या पोलिसाच्या भूमिका मिळाल्या त्याच्यात काहीतरी वेगळे पण होतं. म्हणजे सगळ्यात त्याच्यात होतं असं नाही म्हणत आहे मी, पण पहिला जो मी केला होता पांडू हवालदार, तो म्हणजे काय वेगळाच होता. म्हणजे त्याच्यात मला एकदम पब्लिसिटी मिळाली आणि एकदम मी स्टार झालो एकदम. अशी ती स्टोरी त्याने असं पिक्चर होतं ते पांडू हवालदार. त्यातला जो हवालदार होता हा थोडासा खडूस, थोडासा लाच खाणारा, लोकांकडून गोष्टी कशा उकळायच्या आपल्या पोलिसीचा फायदा घेऊन, याच्याकडे त्याचं जास्ती लक्ष. बायकांच्या बाबतीत थोडंसं सैल, अशी जी कॅरेक्टर ती होती, ती पहिलीच कॅरेक्टर होती आणि जरा वेगळी होती, त्यामुळे करायला काय हरकतच नव्हती. ती मी केली. आणि त्याच्यात म्हणजे असं झालं की मी ओव्हरनाईट मी स्टार झालो त्या कॅरेक्टरने. त्याच्यानंतर बरेच मला असे पोलिसाच्या भूमिका मिळाल्या, पण ते नुसते पोलीस होते. म्हणजे त्याच्यात काय असं वैशिष्ट्यपूर्ण असं काहीच नव्हतं की पोलिसाची भूमिका बस, ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. मी एकापेक्षा एक म्हणून पिक्चर केलं होतं. त्यात मी इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. आणि इन्स्पेक्टर तो एक वेगळाच होता जरा. तो इन्स्पेक्टर काय वेगळाच होता. तो वेगळ्यापर्यंत त्याच्यातलं वेगळं पण त्यावेळेला दिसलं की एक सतत उपाशी असलेला, म्हणजे सतत भूक लागलेला, एरवी पण हे जाताना चणे खाणारा माणूस, कारण त्याची बायको घरात वाईट स्वयंपाक करते. हा वाईट स्वयंपाक त्याला होत नाही म्हणून हा जेवता न जेवता घराच्या बाहेर पडतो आणि दरवेळी असे चणे खाऊन त्याची हे चाललेली असते. आता हा प्रल्हाद घोडके कसा असणार? प्रल्हाद घोडके हा वेगळा आहे. हा प्रल्हाद घोडके आहे जो तो सेंटिमेंटल आहे, माणूस आहे. आणि या माणूसपणामध्ये आपण सगळ्या लोकांनी जे आपले जे त्याला भेटणारे लोक असतात किंवा समाजातले जे सगळ्या लोक आहेत, त्या लोकांनी एक दुसऱ्याशी वागताना नेहमी सेंटिमेंटल होऊन वागावं, अशी त्याची भूमिका आहे याच्यामध्ये. हा पोलीस हळव्या मनाचा आहे. म्हणजे गुन्हेगाराचं दुःख सुद्धा याला पाहत नाही. अरे बापरे. की अगदी उपाशी असेल तर त्याला अगदी जेवण देण्यापासून याची सुरुवात असते. इतका तो अगदी मनाने एकदम मऊ असा माणूस आहे. फार इंटरेस्टिंग असणार आहे म्हणजे हे सगळं पाहणं. फोन ही यायला सुरुवात झालेली आहे. थेट फोनकडे वळूया. नागपूरहून फोन आहे पहिला. रोहित डांगरेकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार रोहित, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की रंगमंच असो किंवा कॅमेरा असो, प्रत्येक कलावंतांच्या हातून काम करताना छोटी ना मोठी चूक घडत असते. पण काही चुका अशा असतात ज्या नकळत प्रेक्षकांना आवडतात.
तर तुमच्या हातून घडलेली अशी एखादी चूक जी प्रेक्षकांना खूप आवडली. आता मी तुम्हाला माझ्या हातून घडलेली चूक असं मी म्हणणार नाही. प्रेक्षकांना आवडण्याचा विचार केला तर असं मला वाटतं की चित्रपट सृष्टीत आलो हीच चूक झाली की काय असं मला वाटतं. नाही पण काय मला मोठ्या गोष्टीचं समाधान याच गोष्टीचं आहे की माझ्या ज्या काय बारक्यासारख्या चुका झाल्या असतील, ज्या माझ्या लक्षात आल्या नसतील, आणि मला माहीत नाही काय चुका केल्या मला लक्षात येत नाही, पण माझ्या ज्या चुका असतील त्या लोकांनी माफ केल्या. त्याबद्दल लोक फार उदारमानाने माझ्याकडे बघितलं, याच्यातच मला मोठा आनंद आहे. प्रेक्षकांचं उदंड प्रेम सतत असणार आहे तुमच्या केव्हाही. पुढच्या फोनकडे वळूया. बदलापूरहून विनायक उगांडे आपल्या सोबत आहेत. विनायकजी, तुमचा प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो अशोकजी. हा बोलिये. सर मला तुम्हाला विचारायचं आहे. हा बोला. तुमचा आवाज ऐकू येतोय आम्हाला, बोला तुम्ही. मी पहिल्यापासून तुमचा आवश्यक प्रेक्षक आहे. काय? हा मी सांगतो. हा तुम्ही बोला. तुमचा आवश्यक प्रेक्षक आहे मी पहिल्यापासून. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे दोन्ही कलाकार जर आज मराठी सिनेमात असते तर काय झालं? त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्यामुळे आपण तो प्रश्न आपण पुन्हा नंतर प्रयत्न करू. पण आपण अर्थात त्या हळव्या पोलिसाविषयी बोलतोय आणि सोबतही खूप छान सगळे कलाकार आहेत जे वाट पाहत होते नेहमी तुमच्याबरोबर काम करण्यासाठी. खूप सगळेच आतुर असतात आणि त्यामुळे सेटवरचा कल्ला कसा होता? सेटवर कल्ल्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. काय असतं, सेटवर जर तुम्ही वातावरण जर प्रसन्न ठेवलं तर ते तुमच्यातून हा काम चांगलं होतं. तुम्हाला जे काय पाहिजे असं तुम्हाला नीट सादर करता येतं. तोंड जर लांब करून जर तुम्ही एकमेकाची तोंड न बघता बसलात तर कधीही तुम्हाला ते साध्य होणार नाही. आता आमच्याकडे आमच्या डायरेक्टरपासून सगळे विनोद ही गोष्ट काय करणारे असल्यामुळे आमच्याकडे असं हस्तखेळतं वातावरण होतं. त्यामुळे असं होत होतं की चित्रपट कधी सुरू झाला आणि कधी संपला हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. गप्पांची एक खास मैफल तिथे रंगलेली असणार आहे. काही म्हणजे काय त्याला काही गप्पा मारत बसायला पाहिजे नाही. येता जाता आपले असे विनोद करत कारण काय वातावरण जास्ती खेळीमिळीचं ठेवणं हे मला नेहमी आवडतं. आपल्यावर जो कोस्टार असतो तो कधी कधी काय होतं त्यांचं, मी असं म्हणत नाही की मी काय मोठा काय नट आहे असं काही नाही, पण काय होतं माझी सिनियरिटी आहे ना, ते सिनियरिटीला थोडेसे असे म्हणजे घाबरून असतात ते की काय बाबा हा मोठा असं असतं. पण त्यापेक्षा त्याला सैल केलं ना, थोडंसं रिलॅक्स केलं ना की जरा बरं पडतं. आणि माझा हा नेहमीचा उद्योग असतो. तशी आता मी रिलॅक्स झालेली आहे फायनली. का झालं म्हणजे आता मला तुम्ही काय काय विचारणार याबद्दल आता मला काही शंका नाही. आज सगळे प्रेक्षक विचारणार आहेत कारण तेही आतुर आहेत तुम्हाला प्रश्न विचारायला. पुढचा फोन आहे मुंबईहून सचिन रुके यांचा. नमस्कार सचिन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार. हा बोला. हा अशोक सर नाही विचारायचं सर. नमस्कार. नमस्कार सर. तुमचे सचिन पिळगावकर यांच्या बरोबर डायरेक्टर ॲज अ ऍक्टर म्हणून अनुभव आणि दादा कोंडके यांच्याबरोबरचा अनुभव जरा शेअर करता का? चांगला आहे. दोन्ही बरोबरचा अनुभव माझा चांगला आहे. दादा कोंडके, पहिल्यांदा दादा कोंडकेचं बद्दल सांगतो. दादा कोंडके म्हणजे एक चालता बोलता विनोद होता माणूस. तो जबरदस्त स्पॉन्टॅनिटी, हजरजबाबीपणा, विनोद. कुठल्याही गोष्टीवर विनोद हा झालाच पाहिजे, आपण तो केलाच पाहिजे असा त्यांचा अट्टहास. शेवटचं वाक्य हे आपलंच असलं पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं. आणि त्याच्यामध्ये ते हजरजबाबी असल्यामुळे कोणी दुसरा माणूस बोलला की फटकन त्याच्यावरती रिप्लाय द्यायचे. आमच्या सेटवर असताना हे त्यांचं सतत चालायचं. अर्थात मी त्यांच्याशी जास्ती बोलण्याच्या भानगडीत पडलो नाही कारण तसे ते मला सिनियर होते, त्यामुळे मी काही जास्ती बोललो नाही त्यांच्याशी कधी. पण बाकीच्यांचं जे संभाषण चालायचं त्याच्यात ते पटकन त्यांना विनोद उत्तर द्यायचे नाही की खरंच हसायला यायचं असं. आता त्या माणसाबरोबर जे मी विच्छा माझी पुरी करा हे जवळ त्यांचं लोकनाट्य मी जवळजवळ 19 वेळा पाहिलेलं आहे. आणि 19 वेळेला पाहून सुद्धा मी दर वेळेला त्या ठरलेल्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण हसलेलो आहे.
असंच आम्ही 49 वेळा अशी बनवाबनवी पाहत आलेलो आहोत. ते एक मात्र आहे, तसंच आहे. नक्कीच त्याबद्दल बरंच काही बोलणार आहोत. पुढच्या फोनलाही आपण तितकंच हे करूया. शहापूरहून विराज. सचिन बद्दल सांगायचं राहिलं ना. सचिन आता सचिन काय माहितीये, हा माझ्यासाठी मोर दॅन डायरेक्टर आहे. तो डायरेक्टर आहे, सगळ्या त्याला परिपूर्ण डायरेक्टर आहे. त्याला सगळ्या अंगाची माहिती आहे, कला ह्याच्यातल्या आर्टमधल्या, सिनेमामधल्या. तर त्याचं आणि माझं नातं कसं की डायरेक्टर आणि आर्टिस्ट असं कधीच नव्हतं. आमचं आर्टिस्ट भावाभावाचं, आम्ही आमचं नातं दोघांचं भावाभावाचं. मी मोठा भाऊ, तो धाकटा भाऊ, असं आम्ही पहिल्यापासून मानत आलेलो आहे. त्यामुळे त्याच्यावर काम करताना कधीच व्हायचं नाही. म्हणजे आमचे शेवटी असं की एक दुसऱ्याला मी विचारायचो पण नाही. नुसती एवढ्याच मानेवर नुसतं व्हायचं. नक्कीच ती मैत्री किती घट्ट आहे. सचिनजी पिळगावकर, 101 सिनेमे आणि 101 तुमची ही घट्ट मैत्री, आणि त्यामुळे ते सगळ्या त्या सिनेमांची अत्यंत मोठी रांग. शहापूरहून फोन आहे पुढचा. विराज डोळस आपल्या सोबत आहेत. विराज, तुमचा प्रश्न विचारा. धनंजय माने आहेत का? धनंजय माने आहेत, इथेच आहेत, बोला. आहेत का? हा, एवढे तुम्ही कॅरेक्टर्स केलेत मामा, आणि खूप सगळे लक्षात राहिलेले. धनंजय माने अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. किती वेळा सिनेमा पाहिलाय, किती वेळा ऐकलेलं. फेसबुकवर त्या पोस्ट पण फिरतायत की मोदी इस्रायलला गेले होते आणि पंतप्रधानांनी ते औषध दिलं होतं. ते मिळालं का? तुमच्यापर्यंत पोहोचलं का? हा, तो मोठा सवाल आहे आजचा. ते माझ्यापर्यंत नाही पोहोचलं. ज्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल त्याच्याकडे पोहोचलं असेल. मी नुसतं ते मागवायचा प्रयत्न केला फक्त, बस. पण ते पैसेही वारलेले आहेत आता, 70 रुपये पण वारलेले आहेत. जोक काय वारलेला नाही, तो जोक अजूनही जिवंत करतोय, लोकांना अजूनही हसवतोय. प्रोफेसर धोंड असो किंवा आणखी बरेच कॅरेक्टर, बिनकामाचा नवरा मधला ते जे तुम्ही रोल केला होता, तो खूप असे रोल आहेत की अजरामर आहेत. आणि पुन्हा पुन्हा ऐकल्यावरती असे बरेच आता सिनेमा आहेत की त्यांचे जोक ऐकल्यानंतर दुसऱ्या वेळेस ते पटकन आठवून हसायला येत नाही. पण ते जोक इतके छान होते की, किंवा ते विनोद इतक्या खुमासदारपणे तुम्ही मांडलेले होते की कधीही बघितलं तरी तेवढंच हसू येतं जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं. थँक्यू व्हेरी मच. आणि ते करताना आम्ही जेवढे आता हसतोय तेवढं तुम्हाला हसू यायचं का? किंवा अभिनय जेव्हा आपण म्हणतो की अभिनेता एखादा रोल प्ले करत असतो, तेव्हा ते कॅरेक्टर जगताना त्यांना पण हसू येतं का? नाही, हसू काय असतं, आता लेखकांनी कधी कधी लिहिलं तर त्याचं हसू येतं, पण करताना ऍक्च्युअली हसू येत नाही. आम्ही जर हसलो तर गेलो ना, मग तुम्हाला हसवण्यात काय मग होणार आहे? आम्ही हसायचं नसतं, आम्ही जास्तीत जास्त दगडासारखा फेस ठेवून बोलायचं असतं. कारण तुम्हाला हसवणं हे जास्त आमचं महत्वाचं वाटतं आम्हाला. आम्ही हसून काय उपयोग आहे त्याच्यावर, नाही का? क्या बात आहे. आज विनोदाचे अनभिषिक्त सम्राट आपल्या सोबत आहेत, त्यामुळे एक एक अशा छान टिप्स सुद्धा मिळत आहेत, काय काय गमती सुद्धा आम्ही ऐकतोय. पुण्याहून पुढचा फोन आहे. ज्योती कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. ज्योतिजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, माझा आशिष सराफजींना प्रश्न आहे की ते स्वतः इतके मातब्बर कलाकार आहेत, त्यांनी जुन्या दिग्दर्शकांबरोबर सुद्धा काम केलेलं आहे आणि ते मराठी नवीन दिग्दर्शकांबरोबर सुद्धा काम करतात. तर तुम्ही स्वतः एवढे सुपरस्टार असताना नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करताना तुमचा कसा अनुभव आहे? चांगला अनुभव आहे माझा. नवीन जरी असला तरी तो त्याला नॉलेज सॉलिड आहे. हल्लीचे जे वाढलेलं टेक्निक आहे किंवा वाढलेलं आहे, मोठं झालेलं आहे सिनेमा आता, याची जाणीव प्रत्येक नवीन दिग्दर्शकाला आहे. नवीन शोधण्याचा तो प्रयत्न करतो. तर त्याच्यावर काम करताना नेहमीच आपल्याला पण काहीतरी नवीन सापडतं ना. त्यामुळे म्हणजे आपण जुन्याच्यावर काम करतो तर मजाच होती, पण कुठल्याही नवीन दिग्दर्शक म्हणून त्याला लहान किंवा कमी लेखण्यात काही अर्थ नाही आणि कुणीही लेखू नये कधी. तेवढी बुद्धिमत्ता त्यांची तेवढीच आहे. हा तुमचा मोठेपणा आहे मामा, कारण तुम्ही त्या नव्या दिग्दर्शकांना तितकाच मोठा उत्साहाने हात देता आणि त्यांना पुढे नेता. पुढचा फोन आहे पुण्याहून. विलास बिराजदार आपल्या सोबत आहेत. विलासजी, तुमचा प्रश्न विचारा. आशा मामा नमस्कार. आशा मामा नमस्कार. नमस्कार. आशा मामा, तुम्ही जे इतके मोठे कलाकार होऊन पण एकदम मनमयाळू प्रमाणे राहताय, तुमचा स्वभाव एकदम हे, जे आता जे नवीन कलाकार आलेले आहेत त्यांच्यामध्ये खूप असं इगो राहतो, तर त्यांना तुम्ही काय त्यांना प्रेरणा म्हणून त्यांना काय सांगता? नाही, मला काही सांगायचं नाही त्यांना. तो त्याचा स्वभाव असतो. आता माझा स्वभाव असा आहे, त्याला मी काय करू? माझा स्वभावच असा आहे. मी कधी कुठल्या गोष्टीचं हे मानत नाही की काय मी मोठा स्टार बीर काही नाही. मला स्टार काय आहे हे मला माहिती आहे. मला स्टार कोणी केला? मला तुम्ही लोकांनीच केलात. तर त्यात मी मोठेपणा काय मानू?
मोठे म्हणणारे मानण्याची काय नाही, किंवा मी असं कधीही म्हणत नाही की माणसाने नेहमी गर्व बाळगावा. माणसाने नेहमी माणसासारखं राहावं असं मला वाटतं. क्या बात आहे मामा. मामा, तुमच्या वेळेला तुमचे आयकॉन कोण होते या अभिनय क्षेत्रातले, किंवा असं काय? असं एक नाही सांगतायत की एक बाबा ह्याला बघून मी करतो त्याला. मी प्रत्येकाकडचं काहीतरी थोडं काढता येण्याचा प्रयत्न करतो की ते त्याच्याकडचं काढून आपल्या धर्तीवर कसं मांडता येईल. तर असा फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री असं तरी तसे काय नाही, म्हणजे जो कोण वेगळेपण करतो तो माझा फेवरेट नाही. आता फेवरेट अभिनेत्री तरी सांगाच आम्हाला. आता फेवरेट अभिनेत्री तेव्हाची आत्ताची कोणी? तेव्हाची फेवरेट अभिनेत्री चित्रपटातली माझी तेव्हाची अभिनेत्री म्हणजे नूतन. वा, क्या बात. म्हणजे त्या बाईबद्दल काय सांगावं, इतका एक्सप्रेसिव्ह चेहरा, विलक्षण बोलके डोळे. बाई आपल्याला काय बोलायचंय, आपण काय डायलॉग पेश करणार हा आधी डोळ्यांनी पोचवायची. फार कमी आर्टिस्ट नाही जमतं की काही बोलली नाही तरी नुसते त्यांच्याकडे बघून सुद्धा असं वाटायचं की अरे यांना काहीतरी सांगायचं, हे सांगतायत. हे फार फार म्हणजे अतिशय सुंदर ॲक्ट्रेस होती, त्याबद्दल काय वादच नाही. क्या. चला, आज हेही सिक्रेट आम्हाला कळलेलं आहे की अशोक मामांना कोणती अभिनेत्री आवडायची. पुढचा फोन आहे कोल्हापूरहून. शंकर टोपले आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. नमस्कार. अशोक साहेब, आपल्याला मला विचारायचं आहे की तुम्ही आता अमिताभ बच्चनवर काम कराल काय? तुम्ही याच्यापूर्वी हिंदीत बऱ्याच वेळा काम केलेलं आहे, त्यामुळं अशोक सरावांच्यावर काम, अशोक तुम्ही स्वतः अमिताभ बच्चनवर काम कराल काय? माझी काय करायला हरकत नाही, पण कोणते घेतलं पाहिजे ना, नुसतं कसं करणार? नाही 100% घेतील ना तुम्हाला. तुमचा अभिनय जितका ताकदवान आहे की त्याला काय हेच नाही. थँक्यू. पण ते काय, मला कोणी जर संधी दिली तर मी निश्चित करेन, पण कोणी संधीच द्यायला तयार नाही, त्याला काय करू मी आता? नक्की. अर्थातच जोक होता आणि त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला अजून 101 भूमिकांमध्ये आणि मराठी, हिंदी, हॉलिवूड कुठेही तुम्हाला पाहायचंच आहे वेगवेगळ्या. आणि या गप्पाही आणखी रंगणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. गप्पांची मैफल अशोक सराफ यांच्यासोबत अशीच चालू राहील. या एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. वेलकम बॅक. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आज आपल्या सोबत आहेत अशोक सराफ आपल्या सोबत आहेत. मामा, मला काही जमत नाही ते अजिबातच, अर्थातच. पण ह्या सगळ्या 101 भूमिका, धनंजय माने असतील, धनाजीराव वाकडे असतील, लुकतुके असतील, हे सगळ्या 101 भूमिका आणि विनोदी सिनेमे, पण प्रत्येक भूमिका लक्षात राहावी हे कशा पद्धती, म्हणजे याचं काय ही खूबी आहे, किंवा हे विचारू नाही शकत आम्ही, पण तरीही प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण कसं काय तुम्ही साकारलं? काय प्रत्येक भूमिकेमध्ये अर्थात भूमिका ती म्हणजे एकंदर कपडे बदलले आणि एकंदर बाकी सगळं रूप बदललं की बदलते हे ठीक आहे, पण काहीतरी वेगळं करता येईल का ही शोधण्याची माझी आहे. काहीतरी वेगळं करू याच्यापैकी. याच्यामध्ये डायलॉगची तर साथ असतेच, पण नसते तर काय मध्ये काय करता येईल, या माणूस रेग्युलर व्यवहारामध्ये कसा वागत असेल, कसा बोलत असेल, त्याची चालण्याची हे काय हे असेल, बोलण्याची हे कशी असेल, ह्याचा नेहमी वेगळेपण कसं देता येईल प्रत्येक गोष्टीमध्ये, याचा सतत विचार करत मी बसतो. अशी कुठली पात्र जी तुमच्या आसपास अशी वावरायची आणि त्यातनं काही एखादं पात्र साकारलं, असं कधी काही झालं होतं का? नाही, जनरली मी तसं कधी केलेलं नाही की असं वावरतंय आणि आपण तसं करावं, असं मी कधी केलेलं नाही. कारण काय होतं त्याच्यामध्ये मग तो अरे मामा यांनी नक्कल केली असं होईल, तसं नाही मी करत. त्याला कॅरेक्टरच्या दृष्टीने काय करता येईल याचा जास्त विचार करतो मी. नक्कीच ते ऑब्झर्वेशन फार विलक्षण असणार आहे. पण ऑब्झर्वेशन हाच तर मोठा गुरु आहे सगळ्यात. पण जे आता मी म्हटलं ते मला तर शून्य जमलंय, पण मला ऐकायला आवडेल. काय ते? मला वाटतं मी बहुतेक सगळ्यांना ऐकवलेलं आहे आता. प्लीज. ते काय धुमधडाका मधली ही गोष्ट आहे. धुमधडाकामध्ये हिरोचा मित्र असतो तो, आणि मित्र त्याला सांगतो, हिरो सांगतो मित्राला की तू माझ्यासाठी माझा बाप बनून ये. तर बाप बनून तो मिलियनवर बाप बनून ये एकदम, तो येतो मर्सिडीज मधून असा नाही येतो.
असा म्हणजे रुबाब दाखवण्यासाठी असा पाईप बीप असा ओढतो आणि तो असा येतो घरामध्ये येतो, गेटमधून आत येतो, तर त्या मुलीचे तिचे वडील झाडाला पाणी घालत असतात. तर त्याला वाटतं काय हा माळी आहे. तर त्या बापाला तो विचारतो, काय माळी बुवा, धनाजीराव वाकडे इथंच राहतात काय, हे वाक्य. तर मी ते पाईप असं केलं होतं, काय माळी बुवा असं म्हणून मी पाईपचा मी एक असा झुरका घेतला. आता काय आहे, सिगरेट ओढताना ठीक आहे, पण पाईपचा तंबाखू हा जरा कडक असतो आणि हे मला माहीत नव्हतं. तर मी कळलं, काय माळी बुवा, धनाजीराव आकडे, मला ठसका लागला. धनाजीराव आकडे इथंच राहतात काय, असं झाल्यावर म्हटलं अरे बापरे, हे झालं असं म्हणजे वाईट होणार आहे, अख्ख्या पिक्चरवर पाईप ओढायचं आहे. मग मी त्याचा तो मॅनरिझमच बनवला. म्हणजे कुठलंही वाक्य तो त्या खोकल्यामध्ये कन्वे करायचा. तू इकडे ये आणि तिकडे जा असं म्हणायचं तर वा वा वा, क्या बात आहे खरंच. आणि ते एक अत्यंत लक्षवेधी अजून एक भूमिका आमच्या समोर पाहायला मिळाली. हा किस्सा फार अप्रतिम आहे आणि फार तितकाच गमतीशीर आहे. मामा, फोन घेऊया पुढचे. वाशिमहून प्रमोद पवार सोबत आहेत. प्रमोद, तुमचा प्रश्न विचारा. अशोक मामा नमस्कार. नमस्कार. अशोक मामा, अशी बनवाबनवी, गंमत जम्मत, खिचडी, आयत्या घरात घरोबा असे अनेक चित्रपट आपण बनवले. हो. त्यातून विशेष खिचडी चित्रपट मला खूप आवडला. बर. आणि हिंदीमध्ये आपण कोयला, करण अर्जुन या चित्रपटामध्ये काम केलं. पण तुम्हाला असं विचारायचं आहे की अमरीश पुरी, शक्ती कपूर, गोविंदा, शाहरुख खान यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा वाटला? प्रोफेशनल, स्ट्रेट. म्हणजे ते लोक काय असतं, हिंदीमधले लोक जास्ती प्रोफेशनल आहेत. आपल्या मराठीमध्ये जसं आपण काम करतो ना, घरासारखं वावरतो, एक कुटुंब म्हणून वावरतो, तसं काय नाही. आपलं काम करायचं निघून जायचं. त्याच्यामुळे तोच प्रश्न, त्यांच्यावर तसं काय भय आला नाही. त्यांच्यावर मी तेवढ्याच आपल्या मराठीच युक्त्या वापरून सगळं मी काम करायचो. पण त्यामुळे माझे रोल नेहमी त्यांच्याबरोबर चांगले झाले. शाहरुखबद्दल बोलायचं तर शाहरुख हा एक वेगळाच माणूस आहे. चांगलाच नट आहे तो. नट तर चांगला आहे तो, पण एक अत्यंत स्टुडियस नट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो अभ्यास पूर्ण करतो. कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही ॲक्शनवर, कुठल्याही सीनवर मेहनत घ्यायची त्याची नेहमीची तयारी आहे. आणि तो नेहमी जबरदस्त मेहनत घेतो. म्हणजे त्याला जर चुकून जर कोणी म्हणालं, मी त्याला कित्येक वेळेस, आमची दोस्ती चांगली झाली होती, मी जर त्याला चुकून म्हटलं की शाहरुख भाई मुझे लगता है ये जरा ये अगर ऐसा है तो थोड़ा ऐसा होता तो जरा अच्छा होता, ऐसा बात करते, रिहर्सल करते, लगेच तो रिहर्सल करायला तयार आणि त्याप्रमाणे करून बिरून बघणार. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ना, ही त्या माणसाकडे पुष्कळ प्रवृत्ती आहे. उगाच एवढं सक्सेसफुल होता येत नाही. तर तो त्यांनी बरोबर संबंध, मग त्याच्यावर काम, मी त्याच्यावर 4 पिक्चर केले. मजा आली करायला काम करायला. ठाकूर तो गियो म्हणजे काय ते वेगळंच प्रकरण आहे. मलाही वाटलं नव्हतं की ठाकूर तो गियो एवढा फेमस होईल असं मलाही वाटलं नव्हतं. मामा, तुम्ही तुमचे जे शब्द असतात ना, ते तुम्ही असे म्हणता की ते सुपरहिट असतात. त्याला पण एक पद्धत आहे. ते किती बोलायचे, कुठे बोलायचे आणि कधी कशा रीतीने बोलायचे, याला देखील एक हे आहे. पहिल्यांदा तुम्ही एस्टॅब्लिश केल्यानंतर ते कसं वापरत जायचं, हे याला एक गणित आहे. किती वेळा वापरायचं आणि कसं कुठे वापरायचं. कारण तुम्ही जर सारखं वापरत गेला तर ते काय असतो, लोकांना हे नाही होणार. पण ते अशा वेळेला वापरायचं की जिकडे योग्य वाटेल तिकडेच. आज ज्यांना अभिनय करण्याची इच्छा आहे त्यांनी ते हा कार्यक्रम पाहत असतील, त्यांनाही अनेक टिप्स मिळत आहेत आज. पुढचा फोन घेऊया. पुण्याहून किरण जांभुर्डे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर, मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की तुमची आणि लक्ष्मीकांत बेर्डेंची खूपच जोडी चांगली होती. ती म्हणजे अजूनही मला असं वाटतं की लक्ष्मीकांतजी पाहिजे होती. बरोबर. त्यांच्याबरोबरचा तुमचा प्रवास कसा होता सर, आणि तुमचा आवडीचा त्यांच्यासोबतचा पिक्चर कुठला चांगला होता? तुम्ही पाहिलेत ना सगळे पिक्चर, मग तुम्हाला माहिती पाहिजे कुठला पिक्चर चांगला होतो. आमचे सगळेच पिक्चर जवळजवळ चांगले गेलेत. मी आणि त्याने मिळून जवळजवळ 50 पिक्चर केले असतील एकत्र, निरनिराळ्या ह्याच्यामध्ये. तो मी हिरो, कधी तो साईडला, कधी तो माझा नोकर, कधी माझा सेक्रेटरी, कधी भाऊ, कधी मित्र, असे आम्ही बरेच पिक्चर आम्ही केलेले. अफलातून जोडी. हा, आणि आता एवढे पिक्चर केले म्हणजे आमचं रिलेशन कसं असेल हे कळलेच असेल. नक्कीच ते जाणवत राहायचं त्या. तो एक अतिशय चांगला नट, हरहुन्नरी नट
आणि तो चांगला म्हणजे त्यांनी जे काय मिळवलं ते मोठ्या प्रयत्नपूर्वक मिळवलेलं आहे. आणि त्यांनी टायमिंग ही गोष्ट, अर्थात टायमिंग असल्याशिवाय तो नट होऊ शकला नसता. टायमिंग ही गोष्ट त्यांनी अशी काय साध्य करून घेतली, प्लेसमेंट कुठल्याही वाक्याची, शब्द कसे हे करायचे त्याची इतकी त्यांनी हे करून घेतली की आमची जोडी बरोबर जमत गेली. आणि त्याच्यात आम्ही सतत मग सारख्या त्या जोडीचं आम्ही पिक्चर, नाहीतर एवढे 50 पिक्चर इतकी जोडी सहन करणं म्हणजे मुश्किल आहे. ज्या वेळेला मराठीला थोडासा डाऊन स्थिती होती मराठीची, की त्याला पिक्चरच येत नव्हते, तमाशापाठ करून मराठी वेगळंच हे सुरू झालं होतं, अशा वेळेला आमच्या पिक्चरनी ऑडियन्सला थिएटरकडे यायला लावलं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही मानतो. नक्कीच तो एक मोठा सुवर्णकाळच म्हणलं पाहिजे, कारण इतके सिनेमे आणि इतके सुपरहिट सिनेमे त्या सगळ्या काळात तुम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे ती एक वेगळी ट्रीट आहे प्रेक्षकांना. वाशिमहून पुढचा फोन आहे अनिल नंदलवार यांचा. अनिलजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सरजी, नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा होता की आपण आतापर्यंतची जी कारकीर्द आहे ते आपण एवढ्या फिटनेस, एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये आपण एवढी फिटनेस कसं काय ठेवलं, त्याचं काय म्हणजे कारण आहे? चांगला प्रश्न, बऱ्याच जणांनी विचारलाय मला. राज क्या है फिटनेस एकदा राखायचं ठरवलं ना मग तो राखता येतो. माणसाने ठरवलं पाहिजे. फक्त माणसाने कुठली गोष्ट करताना नेहमी आपला स्वतःचा विचार करायला पाहिजे की ही गोष्ट केल्यानंतर मी म्हणजे नियमबाह्य होऊन काही न करता कसं करायचं हे बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सतत हॅपी गो लकी राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे. आता मी तर सतत मी हसवण्याचंच काम करतो, मी बोलावंच लागतं मला तसं, त्यामुळे शक्यतो मी आनंदी राहत असतो, नेहमी हे करत असतो. दुसरी गोष्ट, आपल्या एकंदर दिनचर्येवर पण आपण हे ठेवला पाहिजे, कंट्रोल ठेवला पाहिजे. तुमचं सकाळचं एक्सरसाइज तर असतोच, प्राणायामचा पण असतोच. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खाण्याच्या बाबतीत तुम्ही सांभाळलं पाहिजे. खाणं एवढं जरी झालं तरी संबंध ते आमच्या चेहऱ्यावर आणि अंगावर लगेच दिसतं. नक्कीच, म्हणून तुम्ही फिट आहात आणि सुपरहिट तर आहातच, आणि तेही सुद्धा आज कळलेलं आहे. कळलं आता, बरीच सिक्रेट आज कळलीत आपल्याला. पुढच्या फोनकडे बोलूया. पुण्याहून उदय माळी सोबत आहेत. उदयजी, तुमचा प्रश्न विचारा. कट झालेला आहे, आपण लगेच पुढच्या फोनकडे बोलूया. पाचगणीहून विनोद बेलोसे आपल्या सोबत आहेत. पाचगणीहून फोन आहे. विनोदजी, तुमचा प्रश्न विचारा. हो, पहिल्यांदा धन्यवाद आम्हाला वर्षानुवर्ष खळखळून हसवल्याबद्दल मामा. धन्यवाद, थँक्यू. आणि माझा अजून एक मला विचारायचं की आज तुमचा स्वभाव आणि तुमच्या अभिनयामुळे तुम्ही प्रेक्षकांबरोबर जी नाळ जोडली त्याचाच एक फलित म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट आज मामा बोलतोय. आणि माझा प्रश्न असा आहे की व्यावसायिक रंगभूमीवर आम्ही तुम्हाला केव्हा याची डोळा पाहू शकतो, जास्तीत जास्त वेळ कधी पाहू शकतो? जास्ती वेळ आता पुढचं नाटक किंवा असं काही काय? मी सध्या नाटक काही घेतलेलं नाहीये. नाटक मी करतो, म्हणजे एका वेळेला मी एकच नाटक करतो, पण ते चांगलं पाहिजे, अर्थात करण्यासारखं वाचलं पाहिजे, काहीतरी त्याच्यात नवीन शोधता आलं पाहिजे, असं मी नाटक करतो. पण सध्या तसं नाटक काय अजून मला मिळालेलं नाही आहे. सध्या मी सिनेमावरच मी हे केलेलं आहे. सिरियलच्या भानगडीत काय मी पडत नाही, अजून तरी पडलेलं नाही आहे. पण नाटक मिळालं तर मी चांगलं घेईन, पण ते कधी मिळेल आणि कसं मिळेल मी काय सांगू शकत नाही. त्याची आम्ही वाट पाहू. आणि आता घेणार आहोत एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा गप्पांची ही मैफल आणखी बहारदार होत जाणार आहे. पण ब्रेकवर जाता जाता एकदा अशी बनवानुची आठवण जरा ताजी करूयात. पहा ही खास झलक. मी काय म्हणत होतो, तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण काय? हा शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय नाही. काय हो, तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण.
4 कब्बशा कशा? 2 कप चहा मला लागतो दररोज सकाळी. 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज आहे ना त्याला? इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? असतात. अरे परशुराम, परशुराम, अरे ये परशुराम, ये अगदी वेळेवर आला. ये ना. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे. तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये म्हणालो होतो. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तो? आणायचंय ना? 70 रुपये म्हणून ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या औषध. तुम्ही काय काळजी करू नका. औषध आणतो तो. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपल्या सोबत आहेत अशोक मामा, अशोक सराफ आपल्या सोबत आहेत. ब्रेक पूर्वीच आपण अशी बनवा बनवी या सिनेमातील एक प्रसंग सुद्धा दाखवला आणि अशोक मामांनी आपल्या समोर हा इथेच अनुभवला आणि सगळे अर्थातच खूप पुन्हा एकदा हास्याचा तो खळखळाट पुन्हा एकदा आणखी फुटलेला आहे. पुन्हा आपण फोनवर जाऊया मामा. फोन खूप आतुर आहेत. चालेल तर ठाण्याहून विराज मुळे आपल्या सोबत आहेत. नमस्कार विराज, तुमचा प्रश्न विचारा. अशोक मामा नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे ऍक्च्युली. कारण का आता तुम्ही या सेंटिमेंटल सिनेमामध्ये पोलीस हवालदाराची भूमिका करताय, पण हे भूमिका तुम्ही पहिल्यांदा केलेली नाही. आम्हाला आठवतंय फार पूर्वी तुम्ही दादा कोंडकेंसोबत पांडू हवालदार सिनेमामध्ये एक हवालदार साकारला होता. त्यानंतर अजय देवगणच्या सिंगम मध्ये हेड कॉन्स्टेबल साळगावकर साकारलात आणि आता पुन्हा सेंटिमेंटलच्या निमित्तानं हवालदारात साकारताय. तर एकंदर याच्यामध्ये किती वेगळा प्रकारचा हवालदार आम्हाला बघायला मिळेल हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, याच सिनेमाच्या निमित्तानं आमचा अभिनयातला सम्राट अशोक हा अशोकाचं जे साम्राज्य होतं त्या बिहारमध्ये गेला होता शूटिंगला. तर बिहारमध्ये शूटिंग करायचा तुमचा अनुभव कसा होता तोही जाणून घ्यायला आवडेल. बरं, बरेच 2 प्रश्न बरेच लांब आहेत तुझे प्रश्न. पहिली गोष्ट म्हणजे पहिला त्यांनी काय विचारलं होतं? या सगळ्या म्हणजे पोलिसांच्या भूमिकेतलं हे वेगळे पण काय? या पोलिसाचं वेगळे सेंटिमेंटल या आता सेंटिमेंटल हा आमचा सिनेमा येतोय. या सेंटिमेंटल मध्ये ही जी पोलिसाची जी भूमिका आहे ही त्या आधीच्या पोलिसापेक्षा वेगळी आहे थोडीशी. म्हणजे पोलिसामध्ये ही एक कनवाळू पोलीस असणं ही गोष्ट वेगळीच भावाने सापडते असं लोकांना वाटतं. पण हा जो पोलीस आहे हा मनाने फार सेंटिमेंटल आहे. दुसऱ्याबद्दल याला नेहमी चांगलं वाटत असतं. कुठलीही गोष्ट तो नेहमी दया करावं. माणसांना नेहमी माणसासारखं वागवा अशी त्याची भावना आहे. तो नेहमी जर त्याला काही वाईट गोष्ट झाली तर पहिल्यांदा त्रास होतो ह्याला. कोण जर गुन्हेगारापैकी एखादा जर उपाशी असेल तर जेवण द्यायला त्याला हा पहिला. म्हणजे जर हातकाटे दुखतायत जरा सोडा, हा सोडणार. पोलीस भेटले पाहिजेत. हा म्हणजे लोकांवर तो विश्वास ठेवून गुन्हेगारावर की हा पळून बिळून कुठे जाणार नाही. हे संबंध अशा तऱ्हेचा म्हणजे वेगळीच मेंटॅलिटी असलेला माणूस आहे. इतर वेळेला असं सापडतं की निश्चितपणे कुठे खून खराब असतो, मारामारी असतात आणि ह्याच्यानंतर शेवटी पोचणारे पोलीस असतात. त्यातला हा पोलीस नाहीये. हा पोलीस वेगळा. याला एक निश्चित स्वभाव विशेष आहे असा हा पोलीस आहे वेगळा. नक्कीच. आणि दुसरा प्रश्न, सम्राट अशोक जेव्हा बिहारमध्ये गेले तेव्हा काय मजा? आणि बिहार मधला अनुभव फारच छान आहे आमचा. आम्ही जेव्हा मला आमच्या दिग्दर्शक समीर पाटील यांनी सांगितलं की आपण हे चित्रीकरण आहे ते 8-10 दिवस आपण बिहारमध्ये करतोय, मला जरा थोडी मस्करीच वाटली पहिल्यांदा. अरे बिहारमध्ये कुठे जाऊन काय, इकडे करा ना तिकडे. कारण सगळे लोक हिंदीमध्ये पण इथेच करतात, इकडेच बिहार दाखवतात, कोण तिथपर्यंत जात नाही. बरं आता बिहारमध्ये जायचं, एका अननोन प्लेसमध्ये जायचं, तिकडे जाऊन आपण शूटिंग करायचं. आधी शूटिंग म्हटलं की लगेच दुसरा कॅमेरा ठेवला की लोक गर्दी व्हायला सुरुवात होते.
त्या दुसऱ्या याच्यात न ओळखणारे याच्यात जायचं आणि करायचं म्हणजे जरा थोडीशी अशी धाकधूकच होती. पण त्यांनी ठरवलेलंच होतं की आपण तिकडेच करायचं आणि त्याप्रमाणे म्हणजे मला आश्चर्य वाटलं नव्हतं की त्याप्रमाणे त्यांनी केलं. हे लोक सगळे समीर पाटील आणि संबंध त्यांचं युनिट आणि सगळे आम्हाला बिहारला घेऊन गेले. आम्ही थोडेसे असे म्हणजे मनात असे दचकूनच गेलो होतो की आता कुठल्या वेळेला काय होईल काय सांगता येत नाही, कसे लोक आमच्याशी हे होतात. पण आम्हाला काय वेगळाच अनुभव आला तिकडे. आम्हाला एका नवा पैशाचा पण त्रास झाला नाही. शांतपणे लोक बघायचे, शूटिंग चालू आहे असं म्हणून निघून जायचं. त्यानं काय म्हणजे धक्काच दिला आम्हाला त्यांनी एकंदर याच्यावर. आणि 8 दिवसाचे जे काम होतं आमचं ते 8 दिवसात ठराविक वेळेला ठराविक स्पीडने आणि त्याच वेळेला संपलं. असं नाही वाटलं की एवढं राहिलंय हे राहिलंय हे आपण मुंबईला करूया, असं काहीही झालं नाही. इतकं सुंदर शूटिंग केलं आणि त्या लोकांचा अनुभव इतका सुंदर आहे की शांत काही त्रास दिला नाही त्या लोकांनी. ते खास गाणं एक आहे, मोहल्ला गाणं आहे, ज्याच्यात तुम्ही सुद्धा सगळे असे डान्स करताना सुद्धा दिसताय आम्हाला. तर खूप दिवसांनी ती सुद्धा एक ट्रीट आहे प्रेक्षकांसाठी. त्या गाण्याची काही गंमत काही काय झालं, हे लोक सगळे जत्रेत पोचतात आणि जत्रेत घुसतात. आमचं सगळं शूटिंग आम्ही जत्रेत घुसून केलेलं आहे लोकांच्या मध्ये. हातात कॅमेरा धरून आहे, आर्टिस्ट सगळे चाललेत आणि आम्ही फिरतोय ठिकाण दिसलं की लगेच शूटिंग करायचं असं केलंय. तर ते एक जत्रेतलं गाणं हे केलेलं आहे. एक बिहारची हे दाखवण्यासाठी गाण्याची स्पेशालिटी दाखवणे. जत्रेत एक गाणं चाललेलं असतं एका तंबूमध्ये, ते गाणं आम्ही दाखवलेलं आहे. आणि ते गाणं आमचे म्युझिक डायरेक्टर मिलिंद जोशी यांनी अतिशय सुंदर चाल आणि अट्रॅक्टिव्ह चाल बनवलेली आहे त्याची. आणि ते म्हणजे लोकांना असं ऐकल्यावर लगेच कॅच करतं. आणि त्याचा डान्स तर तिकडे त्या मुली नाचतायत. बरं एरवी कसं असतं की डान्स करणारी व्यक्ती आणि ऑडियन्स यांच्यामध्ये डिस्टन्स असतं, पण नाही याच्यामध्ये ती सगळी त्या मुली सगळ्या ज्या डान्स करणाऱ्या आणि ती मेन डान्सर हे सगळे या लोकांमध्ये मिसळून त्या गँगमध्ये मिसळून सगळा डान्स होतो. त्यामुळे तो डान्स लगेच आपलासा वाटतो आणि त्याचा रिदम इतका मस्त आहे की तो कायम लक्षात राहतोच आहे. बरं ते साधं सुद्धा नाही, त्यात पण एक स्टोरी आहे. त्या ह्याला पण एक स्टोरी आहे. ती स्टोरी मी काय सांगत नाही, पण एक स्टोरी आहे त्याला. पण खूप दिवसांनी असा तो ताल धरायला मजा आली. ताल धरायला काय माणसाला केव्हाही बघितलं शेवटी ताल धरायलाच आवडतं. नकळत माणूस आपला ताल धरत असतो जरा काय कुठे वाजत असले की. मग त्याचा आम्हाला ताल धरायचाच होता म्हटल्यावर काय प्रश्नच नव्हता. मुळात डान्सची आवड ही आधीपासून होती मामा? डान्सची आवड कधीच नव्हती, मी डान्सर नाहीये. मग सचिनजींनी सांगितलं सचिन डान्सर आहे, मी डान्सर नाही. मग त्यांनी तुम्हाला डान्स करायला लावलं? मग त्यांनी त्याच्या आधी मी केलाय डान्स. काय झालं, डान्स मला रिदम आहे, रिदम सेन्स आहे. पण मग काय रिदम आणि डान्स तसं काही हे नाही. फक्त दिग्दर्शकांनी सांगितलेल्या किंवा डान्स डिरेक्टरने सांगितलेल्या मुवमेंट्स त्याप्रमाणे करणे, रिदमचा काय प्रॉब्लेमच नव्हता. त्यामुळे मी केव्हापासून माझ्या दुसऱ्या पिक्चरपासून मी डान्स करायला सुरुवात केली. म्हणजे त्यावेळेला हिरो हा डान्स करणारा नव्हता. कुठल्याही मराठी हिरोने डान्स केला नव्हता. सगळे डान्सर असतील तेच डान्स करायचे. डान्सर हिरो असेल तर तो डान्स करायचा, पण हिरो डान्स करायचा नाही कधी. जेवढे हिरो झाले मी पहिला हिरो जो डान्स केला. क्या बात आहे मामा. याच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्या स्टेप्स आता अनेक जण करतात मामा. त्यामुळे तुम्ही नॉन डान्सर आहात किंवा डान्सर नव्हता असं सांगू नका, कारण त्या सगळ्या डान्स करतात. डान्स नाही, मी फक्त मुवमेंट्स केले, डान्स नाही केला मी. त्याला डान्स म्हणणं म्हणजे मला फार कठीण वाटतं. नक्कीच. पण ती गाणी तितकीच धमाल होती. नाही, गाणी तितकीच धमाल होती, ती त्याची कोरिओग्राफी पण धमाल होती. त्यामुळे तुमचं आवडतं फेवरेट गाणं कुठलं आहे? तुमच्यावर चित्रित झालेलं तुमचं फेवरेट? जवळजवळ 200 गाणी झाली असली, आता मी कुठलं सांगू गाणं आता तुम्हाला? मला तरी देखील आवडतं म्हणजे माझ्यावर कुठलं म्हणजे डान्सचं गाणं नाही, कुठलंही. हा, मला आवडतं सगळ्यात गाणं म्हणजे आमच्या आपली माणसं मधलं मला गाणं फार आवडतं. ते फार सिरियस आणि फार टचिंग गाणं आहे ते. एकंदर त्या परिस्थिती, जोडप्याची जी परिस्थिती संबंध त्याच्यातून केली, नकळता असे ऊन मागून येते, हे जे सुंदर गाणं आहे, हे संबंध एकंदर परिस्थितीची, त्या जोडप्याची बिचाऱ्याची हालत ही सगळी त्याच्यातून व्यक्त झाली आहे. तर ते करताना मला भयंकर आनंद आला, छान वाटत होतं. आणि त्यात रीमासारखी ही माझ्याबरोबर होती.
म्हणजे काय प्रश्नच नव्हता. इतकं सुंदर गाणं झालं ते. अप्रतिम सिनेमा सुद्धा सिनेमा अप्रतिम होता. त्याच्यानंतर दुसरं म्हटलं तर अश्विनी येणं हे गाणं होतं. येस, अश्विनी येणं गाणं तर म्हणजे अजरामरच आहे, अजरामर आहे. पुढच्या फोनकडे वळूया आपण. परळहून भूषण बेर्डे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार अशोक मामा. नमस्कार. चौकट राजा या चित्रपटात नंदू जेवढा भावला तेवढाच लक्षात राहिला तो गणा. तर आज स्मिताताई किंवा सुलभाताई आपल्या सोबत नाहीये, तर ती भूमिका करतानाचा अनुभव आणि आठवणी काय सांगाल? काय पहिल्यांदा नंदूची भूमिका दिलीप प्रभावळकर करणार नव्हते. दिलीप प्रभावळकर करणार होते त्या स्मिता तळवलकरच्या नवऱ्याची भूमिका. पण ते काय झालं, त्यासाठी हे परेश रावल करणार होतो नंदूची मेन भूमिका. पण आयत्या वेळेला असं झालं की शूटिंगच्या दिवशी परेश रावल आलेच नाहीत, कोल्हापूरला आलेच नाहीत. मग आता काय करायचं, शूटिंग सगळं युनिट बसलं, काय करायचं काय. तर आता नंदू मेन रोल कुणाला द्यायचा असा प्रश्न सुरू झाला. आणि ती भूमिका ह्याची जी भूमिका होती, नवऱ्याची जी भूमिका होता, हे दिलीप प्रभावळकर करण्यास तो सेटवर हजर होता. मग तिने मला ती भूमिका करायची फार हे होती, इच्छा होती. पण काय झालं, माझ्या आधीच 2-3 सीन होऊन गेले होते. त्यामुळे आता ते सगळे रिशूट करावं लागले असते. आणि माझी कॅरेक्टर ही एक वेगळीच कॅरेक्टर होती आणि ती मला खरंच आवडली होती. ती कॅरेक्टर वेगळीच होती कॅरेक्टर. तर ते म्हणजे सतत त्या पोराच्या रक्षणार्थ असलेला, त्याच्या मायेचा हात ठेवून असलेला माणूस अशी होती. पण मला ती पण करायची होती. ती अफरातून मेन कॅरेक्टर होती. पण ही म्हणाली मला की, आपली स्मिता म्हणाली की आपण असं करूया, आपण दिलीपला देऊया. म्हटलं ठीक आहे, दिलीपला द्या. दिलीप करेल चांगलं. आणि मजेची काही गोष्ट, सांगायची गोष्ट म्हणजे ती कॅरेक्टर दिलीपने केले हेच फार बरं झालं. कारण दिलीप त्या एकंदर नंदू या कॅरेक्टरमध्ये त्याच्या एकंदर देहबोलीमध्ये परफेक्ट बसला. आणि त्याने इतकं सुंदर काम केलं. तेवढं सुंदर काम मी केलं असतं की नाही मला माहीत नाही, मलाही जमलं असतं की नाही माहीत नाही. पण तो इतका सुंदर काम करून गेला ते की तोच परफेक्ट होता असं वाटायचं. आणि तसंच तो गणाही तितकाच लक्षात राहिला. गणाही नाकावरच्या रागाला सगळे अत्यंत वेगळा सिनेमा, तोही वेगळा सिनेमा. पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून अमित कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. अमितजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. माझा असा क्वेश्चन आहे, दादा कोंडके आणि निळू फुले यांच्याबद्दलच्या तुमच्या आठवणी आणि सध्याच्या युगात सोशल मीडियावरती तुम्ही ऍक्टिव्ह आहात का, आणि त्याबद्दल तुमची मतं. थँक्यू. नाही, मी सोशल मीडियावर नाही ऍक्टिव्ह नाही. मला काय माहिती नाही आणि मी काय करत पण नाही. ते सोशल मीडियावर नाही, तुम्ही रिअल लाईफ मध्ये खूप ऍक्टिव्ह आहात. बस रिअल लाईफ मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहा, त्याच्यात वेळ घालवू नका उगाच. तर मी काय ते काय उद्योग करत नाही. दादा कोंडकेबद्दल आपण बोललेलंच आहे. दादा कोंडकेबद्दल माझा अनुभव चांगलाच आहे. म्हणजे निदान मला तरी पर्सनल अनुभव चांगले आलेले आहे त्यांच्याबद्दल. एक विनोद आणि त्याचं टायमिंग आणि त्याचं ह्याच्याबद्दल मला त्या माणसाकडे बरंच काही बघता आलं की हे कुठल्या प्रकारे करतो. कारण त्यांची जी स्टाईल होती ही जास्ती लोकनाट्याकडे झुकणारी होती. तर तेही एक आत्मसात करता आलं. निळूभाऊंबद्दल बोलायचं तर काय, निळूभाऊ म्हणजे मस्तच माणूस अतिशय सुंदर माणूस, नट छानच त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. आणि निगर्वी माणूस मुळात. म्हणजे कुठल्याही नटाबद्दल त्यांना हे नाही, दुसरा जर करत असेल तर मी याला कसा खाऊन टाकतो बघ, हा अभिनिवेश त्यांच्याकडे बिलकुल नव्हता. ते ज्याला ज्याचे पाहिजे तेवढं ते करायचे, हे करायचे. ते हा गुण मी त्यांच्याकडून शिकलो. क्या बात है. एक से एक सगळी ही पात्र आहेत, एक से एक सगळे हे कलाकार आहेत आणि तेच एकापेक्षा एक. अशोक सराफ सुद्धा आपल्या सोबत आहेत. पुन्हा घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. दिलखुलास गप्पांची ही मैफल अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. अशोक सराफ, अशोक मामा आपल्या सोबत आहेत. फोन शेवटचा एक आपण पटकन घेणार आहोत. कोल्हापूरहून सुनील पोतदार आपल्या सोबत आहेत. नमस्कार सुनील, तुमचा प्रश्न थोडक्यात विचारा. हॅलो. हा, बोला. हॅलो. तुमच्याबद्दल असं म्हणतं की मामा असं म्हटलं जाते, हसता हसता रडवणारी आणि रडता रडता हसवणारी, असं तुमचे कोणत्या 2 भूमिका चांगल्या आहेत तुम्हाला वाटते?
मला असं वाटतं की हसता हसता अनेकांना तुम्ही रडवलेलं आहे किंवा हे जे काय मला मला तसं करायला फार आवडतं की हसता हसता जर एखाद्या एकदम सिरियस नोटमध्ये जाणं, एकदम कुठेतरी रडवणं म्हणजे असं ढाय मुकून रडवणं नाही, पण असं कुठेतरी टच करून जाणं, हृदयाला असं कुठेतरी असं टच करून जाणं मला फार आवडतं असं दाखवायला. आणि तितकेच तुम्ही गंभीर प्रकारच्या भूमिकांमध्येही केलेलं आहे. मी मुळात मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे आणि कॅरेक्टर आर्टिस्ट असल्यामुळे मला वेगवेगळ्या तऱ्हेचं हे करायला आवडतं फार, एक्सपेरिमेंट्स. आणि आता एक असा हळवा असा एक अगदी सगळ्यांना आवडेल असा पोलीस मामा आलेला आहे सेंटिमेंटल या सिनेमाच्या निमित्ताने. फक्त आता प्रेक्षकांना सेंटिमेंटल या सिनेमाबद्दल. आमचा नवीन येतोय सेंटिमेंटल हा सिनेमा, आणि हा सेंटिमेंटल सिनेमा हा पोलिसावर आहे. सगळं पोलीस डिपार्टमेंटमधल्या सध्याची परिस्थिती काय घडतंय, त्यांच्यानंतर पोलिसावर आलेली परिस्थिती काय आहे आणि त्याच्यातून दिलेला मेसेज, असं संबंध टोटल त्याचं स्वरूप आहे. आमच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सचिन पाटील, समीर माझ्या डोक्यात भाजी झाली आता, काय हरकत. आमच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत समीर पाटील. एक हुशार पोरगा आहे, चांगल्या रीतीने माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मी पोरगा म्हणतो. हुशार आहे, त्याला माहिती आहे सिनेमा म्हणजे काय. त्याने स्क्रिप्ट लिहिलंय, त्यांनीच स्क्रीन प्ले लिहिलं आहे, डायलॉग्स त्यांनीच हे केलेले आहे, त्या व्यक्तिरेखा त्यांनीच उभ्या केलेल्या आहेत या सगळ्या, आणि त्याला ट्रीटमेंटही त्यांनीच दिलेली आहे. मुळात म्हणजे त्याच्या डोक्यात पहिल्यांदा काय हे करायचं सगळं परफेक्ट असल्यामुळे ते चांगलं चित्रपटात उतरलं आहे. समोर अशी मस्त भट्टी रंगलेली आहे आणि ती भट्टी आम्हाला त्याच्यात माझ्याबरोबर आहेत आपले उपेंद्र लिमये आहेत, नंतर विकास पाटील आहे, पल्लवी पाटील आहे, नंतर सुयोग गोरे, हे असे नवीन याचे लोक आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या भूमिकेला इतका सुंदर न्याय दिलेला आहे. मला वाटतं हा तुम्ही जो चित्रपट आहे हा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघावा. नक्कीच. कारण 28 जुलैला तो रिलीज होतोय मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, तर तुम्ही तो थिएटरमध्ये जाऊन जरूर बघाल अशी माझी सेंटिमेंटल होऊन तुम्हाला विनंती आहे. वा आज अशोक मामा सेंटिमेंटल झालेले आहेत आणि सगळ्यांनाच सेंटिमेंटल करून सोडलेलं आहे मामांनी. थँक्यू सो मच मामा, खूप मजा आली आणि अर्थात पुन्हा असंच अनेक निमित्त गाठून तुम्हाला भेटत राहायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं म्हणून. तर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज ही बहारदार मैफल रंगलेली आहे. अशोक सराफ, अशोक मामा यांच्यासोबत इथेच थांबूया. पुन्हा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा IBN लोकमत.